सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा आता नेम उरला नाहीये। गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये जो दुरावा पाहायला मिळत होता तो आता एकत्र येतायत की काय अशी आता शक्यता निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत संजयजी शिरसाट आहेत, शिवसेनेचे आमदार, नेते, प्रवक्ते, त्यांच्याशी बातचीत करून साहेब, आता ही जी सगळी जी वाटचाल आपल्याला पाहायला मिळते ही कुठल्या दिशेने चालली? राजकारणामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही असं जे काही म्हणतात ना, त्याचा परिस्थिती आता यायला लागलेली आहे। आज पाहिलं तुम्ही, शरद पवारांना अजितदादा भेटलेत, भले वाढदिवसाचं निमित्त जरी असलं परंतु पुन्हा हे पवार कुटुंब एकत्र यायला लागलेलं आहेत। याचा अर्थ राजकारणामध्ये सुद्धा हे उद्या एकत्र येऊ शकतात असं जाणकारांचं मत आहे। तुमचं मत काय आहे? आम्हालाही वाटतं ते येतील एकत्र। शरद पवारांच्या कोणत्याही जर मागचा इतिहास जर पाहिला तर ते कधी कोणता निर्णय घेतील याची काही शाश्वती नसते। म्हणजे जर त्यांना दिल्लीचा रस्ता दाखवतात जातात ते कलकत्त्याला, असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे। पण मग जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, महायुतीची ताकद आणखीन वाढू शकते, कारण का खासदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत। तुमच्या पक्षाचं काय होणार? आमच्या पक्षाचं काय होणार? आमच्या पक्षाला त्यांच्याशी काय घेणं देणं? आमच्या पक्षाचं अस्तित्व वेगळं आहे, आम्ही राहिलो वेगळ्या विचारधारेतून उभं, आणि म्हणून आम्हाला त्यांची काही भीती वाटण्याचं काही कारणच नाही ना। ते एकत्र देतात, हा महत्वाचा त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे। तुमच्यासाठी हा कुठेतरी एक सूचक इशाराच म्हणावा लागेल ना, म्हणजे आम्हाला इशारा विचारा आहे। शिवसेना भाजपची युती ही 30-35 वर्षाची, ह्या घडीला ते एकत्र आलेत, मग आम्हाला काहीतरी भीती वाटेल? आम्ही कोणत्याही भीतीला घाबरत नाही, आम्हाला कोणती भीती नाही, आणि आमची विचारधारा वेगळी आहे, त्यांची मंत्रिमंडळाचा तर तुमचा जो वाटा आहे तो कमी होऊ शकेल ना, म्हणजे केंद्रात असेल किंवा राज्यात असेल? का भाजपचा कमी होत नाही? भाजपचा कमी होतो। अजितदादा जे गेल्या वेळेला जेव्हा आले त्या टायमाला आमचा वाटा कमी निश्चित झाला होता। म्हणून हे वाट्यावर हे आमचं राजकारण चालत नाही, आमचं राजकारण हे विचारावर चालतं आहे। राज ठाकरेंना सोबत घेण्याची भाषा देवेंद्र फडणवीस करत होते, आता शरद पवार येणार, हे सगळं एकंदरीत राजकारण पाहिलं तर काहीतरी एक वेगळं प्रकरण दिसतं ना। आता वेगळं प्रकरण दिसेल ना, केंद्रामध्ये सुद्धा एक स्टॅबिलिटी ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये आणखीन एखादं जर भर पडत असेल तर केंद्र कदाचित ॲक्सेप्ट करू शकतं। म्हणून आम्ही त्याच्याकडे त्या दृष्टिकोन पाहत नाही, आम्हाला आमच्या राजकारणाशी संबंधित आम्ही विचार करतो। महाराष्ट्रामध्ये आम्ही मजबूतीने उभं राहू आणि मजबूतीनेच राहू। आता अशी एक माहिती समोर येत आहे की ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना शुभेच्छांसाठी फोन केला होता। मग ही कुठली हात मिळवणी म्हणायची, ह्याला काय म्हणायचं? काय नाही, ही संस्कृती आहे असं म्हणायला हरकत नाही, परंतु त्यांनी जर मनापासून दिले असेल तर त्यांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री झाले, त्यांनी शुभेच्छा दिल्यात, पण मनापासून दिल्यात का हा प्रश्न आहे। संजय राऊतने दिल्यात, एकेकाळी त्या देवेंद्र फडणवीसला काय बोलायचे, काय भाषणं करायचे यांच्यावर, परंतु त्यांना जाणीव झालेली की आता तोच ज्यांना आपण नावं ठेवत होतो तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे, मग अशा वेळेला थोडं कॉम्प्रोमाइज केलेलं बरं असं काही लोकांचा ग्रह झालेला आहे। म्हणून त्या पद्धतीने त्यांनी दिलेल्या त्या शुभेच्छा आहेत। आम्ही जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेला आता त्यांचा इनडायरेक्टली पाठिंबा ते दर्शवत आहेत, हे त्याच्यातला अर्थ काढू शकतो। हा पाठिंब्याचं रूपांतर कशात होईल? आमच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे, म्हणून त्यांनी आता जर शरद पवारचं आणि अजितदादाचं एकत्र झालं त्याचा लॉस कुणाला होणार आहे? उभाटाला आणि काँग्रेसला। ज्यांच्या भरोश्यावर हे राजकारण करत होते त्यांना आता कुठं तोंड दाखवावं, आपलं तोंड कुठं काळं करावं, हा प्रश्न त्यांच्या समोर आहे, आमच्या समोर नाही। मग रूपांतर काय होईल मी तेच विचारतो। रूपांतर काय होणार आहे? जेव्हा जे घडेल तेव्हा पाहू, आज त्याच्यावर भाष्य करण्यात काय अर्थ नाही। मंत्रिमंडळ विस्ताराकडे येतो, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटले, परंतु ह्या दोघांमध्ये एक अनुपस्थित होते, ते म्हणजे एकनाथ शिंदे। काय नेमकं चाललंय शिंदे साहेबांचं? का ते सध्या अबोल आहेत, भेटीगाठी घेत नाही, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आमदारांशी चर्चा करत नाही? एकनाथ शिंदे साहेबांचा जायचा प्रोग्राम नव्हताच, या सूत्राच्या नुसार दिलेल्या बातम्या आहेत। शिंदे साहेब दिल्लीला चाललेत, तिथं काहीतरी आता घडामोडी होणार। एकनाथ शिंदे साहेबांना जायचं नव्हतं, गेले नाहीत। अजितदादा त्यांच्या कामानिमित्त जाऊन त्यांना काही राजकीय गोष्टी अमित शहा साहेबांशी बोलायच्या होत्या, ते त्याच्यासाठी गेलेत।
आणि त्याचा परिणाम तुम्ही पाहत असाल. आज ते शरद पवार साहेबाला भेटलेत. देवेंद्र फडणवीस साहेब हे सर्व नेत्यांना, जे वरिष्ठ नेते आहेत, मग राष्ट्रपतीपासून सर्वांना त्यांनी भेटीगाठी घेतल्यात. नितीन गडकरीची जी घेतली, या सगळ्या त्या घडामोडीमध्ये आमचा कुठेही सहभाग नव्हता किंवा आम्हाला जायचं नव्हतं. आणि एकनाथ शिंदे साहेब सर्वांच्या टचमध्ये होते, त्यांचं सर्वांशी बोलणं झालं चालू आहे. म्हणून त्याचा आणि ह्या राजकारणाशी काहीच संबंध नाही. विस्ताराचा तिढा सुटलाय. विस्तारचा तिढा सुटलेला आहे. विस्तार हा आता अजितदादांनी स्वतः सांगितलं की 14 तारखेला विस्तार होणार आहे, तर 14 तारखेला विस्तार होईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते संजयजी शिरसाट यांनी सांगितलं, राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र आले तर आम्हाला कुठला धोका नाही आणि लवकरच हा मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल अशी अपेक्षा इकडे व्यक्त करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन विजय देसाईसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.